हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण खूप सुंदर असा केक पाहणार आहोत आणि तो कसा बनवला काय हे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। पण असे केक बनवायला गेलं की मला माझ्या पप्पांची खूप आठवण येते आणि तुम्हाला तसंही या व्हिडिओमध्ये ते जाणवेलच। असो चला, केक आहे 1.5 किलोचा चॉकलेट फ्लेवरचा आणि केकमध्ये म्हणजे केकचे पैसे घेताना कस्टमरने थोडी झिकझिक केली का ते पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते। तर 1.5 किलोचा केक मी बनवून घेतला होता, पण नंतर त्यांचा असा कॉल आला की आम्हाला अगदी कमी क्रीम हवी आहे आणि स्पॉन्ज जास्त हवा आहे। म्हणून मग मी काय केलं, पुन्हा एक स्लाइस होण्या इतपत शिजवून घेतला बेस आणि 2 स्लाइस केल्या जो 1 किलोचा केक केला होता त्यामध्ये। तर आता इथे मी शुगर सिरप घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं एक कॉफीचं पाऊच ॲड केलं आहे, जेणेकरून आपल्या केकला जी टेस्ट आहे ना ती एकदमच छान येईल। तर असो चला, या पद्धतीने छान असं मी सोक करून घेतले। सोक केल्यामुळे आपला केक जो आहे तो छान मॉइस्ट लागतो, खाताना कुठेही ड्राय वगैरे लागत नाही। त्यानंतर घेतलेली आहे अगदी थोडीशी क्रीम आणि जे गनाश मी बनवून ठेवत असते, या गनाशची रेसिपी मी अपलोडसुद्धा केलेली आहे। जे गनाश मी बनवून ठेवत असते ना, तर ते भरपूर सारं टाकले। आता तुम्ही बघा, हा केक बनवताना तुमच्यासुद्धा लक्षात येईल। झालं असं की त्यांचा जो हा केक होता ना, तर हा होता हॉटेलला आणि हॉटेलला सेलिब्रेशन होतं। कसं असतं माहिती आहे का, आपण जेव्हा हॉटेलला सेलिब्रेशन करतो तेव्हा नक्कीच जेवण एकतर थाळीवर असेल किंवा त्यांना काहीतरी कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल। मग तुम्ही 5, 10, 15, 20 हजाराचं कॉन्ट्रॅक्ट देता आणि केकमध्ये 100 रुपये का झिकझिक करता, मला हे कळत नाही कस्टमरचं। आता केक ठरवताना मला 4-5 दिवसापूर्वीच कॉल आला होता की असा असा केक पाहिजे। त्यांना काय पाहिजे एक्झॅक्ट हे माझ्या डोक्यात आलं होतं आणि तशा पिक्चरसुद्धा त्यांनी मला शेअर केले होते। आणि नंतर मग जी एक लेडीज होती तिने तिच्या दुसऱ्या कोणाला तरी कॉन्फरन्सला घेतलं। म्हटलं ठीक आहे, मी देईल बनवून, तुम्हाला अगदी हवा तसा देईल। आणि केक तर वजनाला जास्त झालाच होता, चॉकलेट खूप वापरलं की मग केकही वजनाला जास्त होतो, हे तुम्हालाही माहीत असेल। असो चला, तर आता केक तर क्रमकोट झाला आहे, भरपूर सारं चॉकलेट मी यूज केले, म्हणजे जवळपास डच क्रीमचा केक केलेला आहे। डच क्रीमचा केक जातो 700 रुपये किलोप्रमाणे। ॲक्च्युली मी त्यांना 600 रुपये किलो बोलली होती आदल्या दिवशी आणि मग त्यांना असं सांगितलं होतं की केकचे तर 900 होतील 1.5 किलोचे, जर कस्टमाइज काही करायचं असेल तर त्याचे काही चार्जेस असतील वरचे 100, 200, 300 रुपये ते तुम्हाला द्यावे लागतील। तर ते काय बोलले मला की आम्हाला फक्त केक पाहिजे तसा द्या, क्रीम अगदी कमीत कमी वापरा आणि तुम्ही म्हणजे पैशाची काही काळजी करू नका। मग जेव्हा कस्टमर असं म्हणतंय तेव्हा तुम्हीच विचार करा, आपण काय करतो की अगदी सढळ हाताने सढळ मनाने पूर्ण केक करतो। मग मी अजिबात टेन्शन घेतलं नाही। त्यांना ज्या इमेजेस पाहिजे होत्या त्या गुगलवरनं मी डाउनलोड केला, पिनरेस्टवरून आणि त्याच्यानंतर त्या मी फोटोवाल्याकडनं त्याच्या प्रिंट्स काढून आणल्या। बरं, ह्याच्यामध्ये फार हेक्टिक काम आहे। कसं असतं माहिती आहे का, जेव्हा आपण जातो ना एखाद्या शॉपमध्ये तेव्हा ते शॉपवाला फक्त आपल्याकडेच नाही बघत, ऑलरेडी त्यांना खूप सारे कस्टमर्स असतात। आता मी ह्या प्रिंट्स आणायला ह्या जो फोटोवाला आहे आमच्या इथे, त्याला मला खूप सारे फोन्स करावे लागतात, फोन कॉल्स, आणि एका फोनवर तो नाही लगेच करत माझं काम, कारण त्याला ऑलरेडी भरपूर कामं पेंडिंग असतात, त्याच्यासमोर 4 कस्टमर उभे असतात। कुणाचंही तेच आहे, शेवटी तो त्याच्या कामाला प्रिफरन्स देईल ना जे समोर आहे ते, त्याच्यामुळे। आणि कस्टमरला असं वाटतं की मग त्यांना मी काय बोलली होती की मी सगळे टॉपर्स जर नाही अवेलेबल झाले तर तुम्ही तुमचे घेऊन या, म्हणजे जे 50चे टॉपर्स आहेत ते, आणि बाकीचे मात्र मी माझे घेऊन प्रिंट्स घेऊन आले, पिंटरेस्टवरून चालू करून घेऊन आले होते, म्हणजे डाउनलोड करून। पिंटरेस्ट म्हणून ॲप आहे, त्या ॲपला गेलं की तुम्हाला कोणते फक्त इमेज पाहिजे ते तिथे सर्च केली की मग येऊन जातं आपल्याला जे पाहिजे ते, आणि ती डाउनलोड करायची त्याच्यावरून आणि मग ती तशीच्या तशी आपण प्रिंटवाल्याकडनं करून घ्यायची। तर आता ठीक आहे, केक तर झाला आहे, 2 टियर केला आहे, स्पॉन्ज जास्त वापरला आहे, क्रीम कमी वापरली आहे आणि त्यांना मी सांगितलं होतं की फिनिशिंगला क्रीम जाईल। त्याच्यानंतर ड्रॉप्स सोडलेले आहेत, हे आहेत गोल्डन कलरचे। ॲक्च्युली त्यांनी मला सांगितलं होतं की आम्हाला चॉकलेटचे ड्रिप्स सोडा, पण व्हाईट केक होता, म्हटलं चॉकलेटचे ड्रिप जास्तच डार्क होतील, म्हणून मग मी बघा हे जे बेस्ट डॅड बेस्ट हजबंड असे टॉपर्स मी बनवून आणले। आणि आपण जो फोटो घेतो ना, फोटोची प्रिंट सेम त्या मटेरियलमध्ये हे आहे, अगदी ग्लॉसी प्रिंट आहे आणि बघू शकता बघा या पद्धतीने
प्रिंट्स तर मी काढून आणल्या आणि त्याच्यासोबत हा एक जो 50 नंबरचा नंबर आहे तो सुद्धा मी करून आणला आणि हे कटआउट्स मला आहोंनी तयार करून दिले. त्यावरती काहीतरी स्टिक वगैरे सगळं चिटकवून दिलं आणि या पद्धतीचे थोडे गोल्डन वर्क मी लावलेलं आहे. एक टॉपरसुद्धा लावलं आहे. आता तुम्ही बघा, केक जवळपास केकचे होतात 700 रुपये किलोने. केकचे डच क्रीम चॉकलेट भरपूर वापरले. 700 रुपये के प्रमाणे केकचे होतात जवळपास 1050 आणि 250 रुपये मी एक्स्ट्रा चार्ज केले. 1300 रुपयाला इतके चिकचिक करत होते. सॉरी 1200 रुपयाला 150 रुपये फक्त एक्स्ट्रा घेतले. तर खूप त्यांनी दिले पैसे पण झिकझिक करत होते. असंच तसंच असो. चला, केक कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर